महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांनी 2500 वर्षापूर्वी माणसाला माणूस बनवण्याची जी क्रांती सुरू केली, या क्रांतीमध्ये जे सहभागी झाले असे सर्व महापुरुष, बोधिसत्व सम्राट अशोक, बोधिसत्व संत कबीर, खूप मोठी मोठी माणसं आहेत. मध्ययुगाच्या मध्ये ज्यांनी स्वराज्याची निर्मिती करून आम्हाला पुन्हा एकदा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे बोधिसत्व छत्रपती शिवाजी महाराज, बोधिसत्व तुकाराम महाराज. आणि या सगळ्यांची तर नावं घेतली, खूप उशीर झाला. की सर्व महापुरुषांना मी आजच्या प्रसंगी वंदन करतो. आणि त्याचबरोबर या चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाचा क्षण दिला, कण दिला, असे सर्व लहान थोर स्त्री पुरुष कार्यकर्ते, या सर्वांचं मी आजच्या प्रसंगी स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. आणि त्याचबरोबर आजच्या या दुसऱ्या अखिल भारतीय दुसऱ्या धम्म परिषदेचं भारतीय बौद्ध महासभेने जे आयोजन केलेलं आहे, या आयोजनाच्या निमित्त जमलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि या परिषदेचे आयोजक, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर नेहमी संघर्षासाठी तयार असलेले आमच्या समता दलाचे जांबाज सैनिक आणि आदरणीय भूषण, सर्वांना सगळे जय. बंधू आणि भगिनी, तुमच्यासमोर काय बोलायचं असं खरं तर मला प्रश्न पडलेला आहे. दोन गोष्टी आहेत. जेव्हा मी तुमच्याकडे बघितले, हे सगळे जे बंदे आहेत, छोटे बंदे श्राम्य झालेले आहेत, ते बघितले की मला खूप आनंद होतो. त्याचबरोबर मगाशी आता सगळ्यांनी फेटे काढले, ते फेटे घालून बसलेल्या सगळ्या लोकांकडे बघितलं की मला खूप आनंद झाला आणि माझा उकूर जो आहे तो अभिमानाने भरून आला. कारण ही जी सगळी माणसं आहेत तिथं आलेली, ही बाबासाहेबांच्या वरती निस्सीम प्रेम करणारे लोक आहेत. बाबासाहेबांचे भक्त आहेत. कोण आहेत? बाबासाहेबांचे भक्त आहेत. आता आमच्या चळवळीमध्येच काही लोक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आमचे मित्र आहेत आनंद केतुंबरे, तुम्हाला माहीत असतील, आणि आपल्या आंबेडकरांच्या परिवारांच्या बद्दल. पण ते असं म्हणत असतात की हे आंबेडकरांचे भक्त आहेत, त्यांनी चळवळ आहे, चालू चळवळ आहे, त्या चळवळीतून काय होणार नाही, बाबासाहेबांच्या विचाराने इथले प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे आता आपण काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे आणि म्हणून आपण त्याला मार्क्सची वगैरे जोड दिली पाहिजे असं सांगण्याचं काम ते करतात. तर त्यांच्याशी एकदा माझा वाद झाला आणि तो वादाचा विषय असा होता की या भक्त लोकांनी बाबासाहेबांची चळवळ जी आहे तिला अधोगती आणली. तर उदाहरण मी तुम्हाला सांगतो की हे जे भक्त लोक आहेत ना आपले, जे जमा झाले, ते 14 एप्रिलला आपापल्या गावामध्ये उत्सव करतात, जे आज तिथे सगळे जमलेले आहेत ते सगळे भक्त, जे आपल्या 14 ऑक्टोबरला नागपूरला असतात, 6 डिसेंबरला मुंबईला असतात, हे सगळे जे भक्त आहेत ना, त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी आजपर्यंत चळवळ टिकून ठेवली. ते जर भक्त नसते तर आजपर्यंत चळवळ टिकली नसते. 1952 सालापासून आपण निळ्या झेंड्याच्या राजकीय पक्षाला मत कोण देतं याचा जर डेटा काढला, याची जर संख्या काढली तर आपल्याला असं लक्षात येईल की 75 सालापासून ते साधारणतः 84 सालापर्यंतचा काळ सोडला तर सगळ्या 52 पासून आज तागाय आमची माणसं आमच्या पक्षाला म्हणजे निळ्या झेंड्यालाच मतदान करतात आणि ते मतदान असतं 5%. हे 5% मतदान आमचं अजून टिकून आहे आणि बाकीच्या देशातले जे सगळे डावे आहेत, कम्युनिस्ट आहेत, यांचे पक्ष संपायची वेळ आहे. आमचा पक्ष अजून टिकून आहे, त्याचं एकमेव कारण आहे आमचा भक्त संप्रदाय. लक्षात घ्या, हे जे आमचं जे चळवळ टिकून आहे, आम्हाला अजून तर थोडीफार किंमत आहे, जास्त लायकी नाही आमची, काय थोडी लायकी अजून. त्याचं कारण आहे हे भक्त संप्रदाय. आणि या भक्त संप्रदायानेच आमची ताकद अजून टिकून ठेवली आहे. 2018 साली एक गोष्ट झाली, आंबेडकरी चळवळ आता आपल्याला जास्त त्रासदायक होणार आहे, त्यामुळे हिला लवकर संपवली पाहिजे असा प्रयत्न इथले सत्ताधारी करतायत.
आणि ते करत असताना त्यांनी एक गोष्ट केली आहे की आंबेडकरी चळवळ संपवायची असेल तर तिच्यावरती आता एक हे राष्ट्रविरोधी आहे आणि हे अर्बन नक्सल आहे असं म्हणजे खोटा शिक्का मारायचा. आंबेडकरी चळवळ कधीच नक्षलवादी होऊ शकत नाही, हा असा शिक्का मारायचा, तिला संपवायचं असं प्रयत्न मागच्या अनेक वर्षापासून सुरू केला. त्याचा सर्वात मोठा प्रयोग 2018 साली भीमा कोरेगावला केला. 1 जानेवारी भीमा कोरेगावला दंगल झाली आणि या दंगलीचा संबंध आंबेडकरी चळवळीचा नक्षलवादी चळवळीशी जोडला गेला. अजून त्याच्या कोर्टामध्ये केस आहे. परंतु त्या दिवशी केलं काय करायचा प्रयत्न होता भारताच्या लोकांचा की भारतातल्या राजकारण बदलण्यासाठी भारताच्या राजकारणाचा आधार ज्याचा पाया असतो विचारसरणी, संपूर्ण भारताची विचारसरणीच बदलून टाकण्याचा प्रयत्न मागच्या 100 वर्षापासून काही लोक करत आहेत. ते करण्याचा एक फार महत्त्वाचा प्रयोग त्यांनी 2018 साली केला आणि त्यांनी असं म्हटलं की बघा, ब्रिटिश सैन्याने पेशव्यांच्या सैन्याला हरवलं. हे ब्रिटिश हे देशविरोधी होते आणि त्यामुळे ब्रिटिशांना हरवणारे जे लोक होते ते देशद्रोही आहेत, देशाच्या विरोधात आहेत. आणि आम्ही मात्र दर 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जातो ते असं म्हणतो की आम्ही पेशव्यांचं सत्ता गारद केली, जातीवाद्यांची सत्ता गारद केली आणि तर आम्ही समतेचं राज्य आणलं असं म्हणून लाखोच्या संख्येने आम्ही 1 तारखेला 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जातो. तर आम्हाला असं सांगायचा प्रयत्न केला की जे भीमा कोरेगावला जात आहेत ते खरं तर राष्ट्रद्रोही आहेत, कारण त्यांनी इथल्या राष्ट्रीय लोकांची म्हणजे इथले पेशवाईची सत्ता भारतीयांची सत्ता बनवली आणि ब्रिटिशांचं राज्य आणलं. तर आता लक्षात घ्या की असा एक मुद्दा मांडला गेला की देशद्रोही नेमके कोण आहे किंवा देशभक्त कोण आहे याची पुनर्व्याख्या करायचा प्रयत्न आणि प्रयोग हा 2018 साली 1 जानेवारीच्या प्रयोगामध्ये केला. त्याचं कारणच असं होतं की इथलं जे नवीन धर्मवादी राजकारण करणारं, राज्यसत्तेला आणि राज्यघटनेच्या विरोधामध्ये भूमिका असणारी जी विचार प्रवाह आहे तिला यशस्वी करायचं असेल तर सगळ्यात मोठी ढोल किंवा सगळ्यात मोठा अडथळा जर कोण असेल तर आंबेडकरी चळवळ आहे आणि आंबेडकर अनुयायी आहे की जे 1 तारखेला भीमा कोरेगावला जमतात. असं तर केलं होतं ते 18 साली. मग याचं झालं काय पुढं? त्याचं असं झालं की आंबेडकरी आमची भक्त संप्रदाय ना तो काय म्हटलं माहिती आहे का, तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणा नाहीतर नक्षलवादी म्हणा, तुम्हाला आम्ही मोजतच नाही. पुढच्या वर्षी आम्ही दुप्पट संख्येने भीमा कोरेगावला जाऊ आणि पुढच्या वर्षी आपण दुप्पट संख्येने भीमा कोरेगावला गेलो आणि मग जे आपल्याला भांडण पेटवणारे आणि आपल्याला देशद्रोही म्हणणारे होते ते म्हटले की नाही आम्ही आता संडासची व्यवस्था करतो, व्यवस्थित पाण्याची व्यवस्था करतो, बाकी सगळ्या व्यवस्था करतो. हे केलं पुढे आमच्यावरती देशद्रोही असा शिक्का मारण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांना आमच्यासमोर येऊन आमची सेवा करावी लागली. हे काम केलं पुणे. हे काम आम्ही बाबासाहेबांच्या वरती निश्चित प्रेम करणाऱ्या या जनतेने केलं आणि या सत्ताधाऱ्यांचा जो अजेंडा होता हा आम्ही उद्ध्वस्त करून लावला. आमच्या स्वतःच्या पायाने त्याला ठोकरून लावला. आम्ही भीमा कोरेगावला दुप्पट संख्येने गेलो. तर हे आहे ताकद आमची भक्त संप्रदायाची. परंतु तुमच्याकडे बघून हे फेटे घातलेले जे लोक आहेत ना या सगळ्यांकडे बघून मला खूप वाईट पण वाटतं. त्याचं कारण असं आहे की आमची चळवळ मोठी होत नाही, आम्हाला दिल्लीतली सत्ता मिळत नाही, अजून भारत बौद्धमय होत नाही आणि आम्ही आमच्यातच एकमेकांचे सत्कार करण्यामध्ये मोठेपणा मानायला लागलोय. आमची चळवळ यशस्वी होत नाही. त्याचं कारण आमचा भक्त संप्रदाय आहे, कारण तो भक्तीतून बाहेर पडायलाच मागतो, अभ्यासच करत नाही, फक्त भक्ती करतो. आणि भक्ती करून तुम्हाला भारतामधली जाती व्यवस्था मोडता येणार नाही. भक्ती करून तुम्हाला इथले जे सगळं सत्ताकरण बदलायचे, इथला नवीन समाज तयार करायचा, समतावादी समाज जो जात पाळणार नाही, सगळ्या माणसांना माणुसकीचं जीवन जगायला लावेल असा समाज तुम्हाला तयार करायचा असेल तर आता नुसती भक्ती करून चालणार नाही. आपल्याला बाबासाहेबांच्या तथागतांच्या विचारांचा अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यास करून आपल्याला इतर जातीचे, इतर धर्माचे सगळ्या लोकांना आपल्यामध्ये जोडायचं कसं याचा प्रयोग करावा लागेल, याचा प्रयत्न करायला लागेल. हे अजून आम्ही करत नाही आहोत. आम्ही काय केलं माहिती आहे का, आम्ही भक्त असल्यामुळे बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेबांचा
आणि आम्ही त्यांच्याकडे पूर्ण करून त्यांचं वंदना करत बसलो. तेवढं पुरेसं नाही आहे. आता या परिवर्तनाच्या लढाईमध्ये तथागत आमचे नेते आहेत, बाबासाहेब आमचे नेते आहेत, हे आमच्याबरोबर पुढे चालतील. भारतातल्या सगळ्या स्त्री पुरुष सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समतेचा संदेश सांगायचं काम, त्यांना बरोबर घेऊन आपल्या मैत्रीच्या कक्षेत आणायचं काम ते सुरू करतील. आणि त्यांच्या पाठीमागे चालत आम्ही या भारताच्या समाजाला बदलायचं काम करू. म्हणजे आता आम्ही आमचं तोंड उलटं फिरवलं पाहिजे. बाबासाहेबांकडे तोंड नाही करायचं. बाबासाहेब भारतातल्या समाजाकडे तोंड करून पुढं चालायला लागेल. आम्हाला बाबासाहेबांच्या पाठीमागे तोंड करून चालायचं. फक्त पूजा करायची नाही तिथे, फक्त हा घालायचा नाही. आपल्याला बाबासाहेबांचा विचार बाबासाहेब घेऊन चालतील ते घेते. बाबासाहेबांकडे बघून माणसं बदलतात. आता त्यांनी सांगितलं ना, बाबासाहेबांच्याकडे बघून मी धर्मांतर केलं म्हणून. तर आता आपल्याला बाबासाहेब, तथागत भगवान बुद्ध, शिवाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे आदर्श आहेत, तुकाराम महाराज, संत कबीर, ही सगळी मोठी माणसं ही पुढे चालतील. त्यांच्या मागे आम्ही चालू आणि सगळा भारत एका दिवसामध्ये आम्ही एका याच्यामध्ये आम्ही सगळं भारत बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही. हे आता आपल्याला तोंड बदलायची वेळ आलेली आहे. तोंड भारतीय समाजाकडे करा. आपलं तोंड बाबासाहेबांच्या, कबीरांच्या, फुल्यांच्या पाठीमागे करा आणि आता या देश जिंकायला निघा. हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. आणि तोपर्यंत परिवर्तन होणार नाही त्याचं कारण असं आहे की तुम्ही फक्त आता अभ्यास करायला सुरुवात केलेली नाही. तुम्ही इथं आलेले आहात फक्त भक्तिभावाने. सांगितलं बाबासाहेबांनी एवढे उपकार केले. आता आपण इकडे बहुसंख्य लोक भीमराव आंबेडकरांना बघायला आलो होतो ना भक्तीने. ते एवढं भक्तीने नुसतं करून चालणार नाही आपल्याला. आता आपल्याला खरोखर अभ्यासाची गरज आहे. अभ्यासाची गरज म्हणजे काय? 4-5 2-3 गोष्टी सांगतो. म्हणजे काय? आता आमच्या त्यांनी सांगितलं, त्यांना विचारता येईल की आम्ही बौद्ध झालो, 22 प्रतिज्ञा घेतल्या, तरी सुद्धा आमच्या बायका काही देवदेव सोडत नाही. आमच्या बायका जमून काय देव सोडायला? आम्ही देव सोडणार नाही. त्याचं कारण देव हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माणसाच्या जीवनामध्ये देव आवश्यक आहे. कारण देवाची संकल्पना माणसाला काय देते? तर आशा देते. धर्म आणि देव माणसाच्या मनामध्ये आशा निर्माण करतो. आणि म्हणून म्हणतात की जिसका कोई नाही उसका कोण होत आहे? भगवान होत आहे. तिथं घराघरामध्ये सासू सुनेचं भांडण. सुंदर भारी की सासू म्हणते बघा भटक भावानी गेली बाबा काय ते घरात सांगणार नाही. आणि सासू गेली तर सून म्हणणार बघा आता माझ्या विरोधात काय ते सांगणार. घराघरात भांडण आहे. आणि घराघरातली भांडणं सांगायची कोणी एकमेकांना. आणि तिथं उत्तर काय? उत्तर आमच्याकडे काहीच नाही. आम्ही दोघे एकमेकांचं भांडणार, घरातच भांडत बसणार. आणि आमच्या घराच्या भांडणाचं सोल्युशन एकच आहे, आम्ही दोघे पण देवाच्या नादी लागलो. भगिनींनो, देव असा सुटत नसतो. देव सोडा म्हणून देव सुटत नसतो. देव तेव्हा सुटत असतो जेव्हा देवाचं काम दुसरं कुठेतरी करतो. देवाचं काम काय? भांडणे मिटवणे आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काय कमतरता आहे. आता आपली एक बाई देवाला काय मागतो? नवऱ्याची दाल सुटू दे, लेकाला काय होऊ दे, नोकरी लागू दे, पोरीला चांगलं स्थळ मिळू दे, असंच मागते ना देवाला. हे प्रश्न तिला कसे सोडायचे तेच माहीत नाही. त्यावेळी ती जेव्हा एकटी विचार करते तेव्हा तिला सगळ्यात जवळचं कोण असतं? तर देव असतो. त्यामुळे तुम्ही किती जरी भारतीय बौद्ध महासंघाने आजपर्यंत काम केलं 50-60 वर्ष 70 वर्ष तरी सुद्धा बायका देव सोडणार नाहीत. कारण भारतीय बौद्ध महासभा महत्वाच्या मुद्द्यावरतीच काम करत नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे की देवाच्या नादी न लावता सुद्धा हे सगळे प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी सगळ्या बायकांना एकत्र यावं लागेल, विहारात बसावं लागेल आणि आमचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कसे सोडवायचे याचा एकत्र बसून विचार करावा लागेल. एकत्र बसून विचार केला की माझा नवरा लय भेटतो, मग त्या बायकांनी ठरवायचं की ह्याचं काय करायचं. आणि त्यांनी ठरवलं तर प्रश्न सुटणार. देवाकडे जायची गरज नाही. आणि देवाकडे न जाता प्रश्न सुटत असतील तर लोक देवाला कशा जातात? केवळ विहार कसं चालवायचं हे जर आम्हाला कळत नसेल. विहार हे संवादाचे ठिकाण आहे. विहार हे समाजातले प्रश्न सोडवण्याचे ठिकाण आहे. तिथं तुम्ही बायकांना वाव देणार नसाल, तिथं त्यांना तुम्ही संवाद करायला वाव देणार नसाल, तिथं त्यांच्यामध्ये मैत्री वाढवायला तुम्ही चान्स देणार नसाल तर बायका देवाच्या नादी लागणार. तुम्ही 1000दा जरी डोकं आपटलं तरी त्या तुमचं ऐकणार नाही. इतकी साधी गोष्ट आहे. तेव्हा धम्मचळवळ चालवायची म्हणजे कशी आहे हे जर आम्हाला कळलं नाही आणि नुसतं आम्ही म्हटलं की बाबासाहेबांनी उपकार केले
त्यांच्या आपल्या अंगाच्या कातडी जरी काढून त्यांच्या कुटुंबियासाठी चप्पल शिवली तरी आपल्यावरती उपकार आपले भेटणार नाही. सगळं बरोबर आहे, पण आपले प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला विहारात यावं लागेल. आपला देव आहे. बाबासाहेबांनी सांगितलं 56 सालचं भाषण बाबासाहेबांचं वाचा. देहू रोडला जेव्हा मूर्ती बसवली तेव्हा म्हटले की हाच देव या देशाचं कल्याण करेल. बुद्धाची मूर्ती बसवली तथागतांची आणि म्हटलं की हा देव या देशाचं काय करेल, कल्याण करेल आणि जाती व्यवस्था मोडायचं पण काम जो आहे ते हाच देव करेल. पण हा फार पॉवरफुल देव आहे. दुसऱ्यांचा देव पावतो. तुम्हाला माहिती आहे ना, चर्च मधला येशू पावतो, माहिती आहे तुम्हाला? त्याचा देव पावतो. एखादी बाई नवरा मेला, पोरं उडावर पडली, त्या मंदिरात गेली ना की त्या पोराची जबाबदारी घेते चर्च. त्याला शाळेत टाकते, बाईला चर्च झाडाचं काम देतं. बाईच्या जीवाला आधार मिळतो. आधार मिळतो म्हणजे येशू पावतो. तुमचा बुद्ध तर पावतच नसेल तर तुमचे विहार ओस पडणार. देव पावलाच पाहिजे. आणि देव पावायचा असेल तर असं विहार चालवा, असा समाज घडवा की त्या समाजामध्ये तुमच्या समाजामधले जे लोक ज्यांना काय आधार नाही जीवनाचा, त्या जीवनाचा आधार त्या लोकांना त्या विहारात मिळाला पाहिजे. ज्या दिवशी तो आधार मिळाला लागेल त्या दिवशी तथागतांच्या मूर्तीच्या बद्दलची काय म्हणतात त्याला श्रद्धा निर्माण होईल. आणि श्रद्धा निर्माण झाल्यानंतर श्रद्धेने समाज द्यावा. तुम्ही असलं काही करतच नाही. तुम्ही धम्मपरिषदेला घेतात फक्त भाषण ऐकता. भाषण म्हणजे काय आचरण असतं. आम्हाला तर भाषण करायला आवडतं. तिला माहिती तर 2-2 तास बोलायचं आणि रिझल्ट काहीच नाही. धम्मपरिषद दुसरी भारतीय धम्मपरिषद ते आता 100 जरी झाले ना तरी अशीच परिस्थिती राहणार आहे. काय फरक पडणार नाही. हे श्रावणी शिकले भारतीय बोधमासाने किती घेतली असतील? शेकडो घेतली असतील, शेकडो. त्याचं झालं काय पुढं? एक तरी विहार जिवंत आहे का? मी त्यांना सांगितलं भारतीय बोधमासांना, हो हे जी रेकॉर्ड ठेवायची पुन्हा हळूहळू पहिलं ट्रेनिंग, दुसरं ट्रेनिंग, तिसरं ट्रेनिंग, 10 ट्रेनिंग चालतील. 1 वर्ष हे एक श्रावणे एक विहार सांभाळेल. एक विहार जिवंत राहील. रात्रंदिवस तिथं मेणबत्ती पेटेल. विहार ओस पडली, तिथं पट्टी लागत नाही, मेणबत्ती लागत नाही, उत्पत्ती लागत नाही, टाळा लागले तर घाण साठली. ती विहार जीवन नाही मला करताय. आणि नुसतं श्रावणी शिबिर घेऊन करायचं काय? काय होणार श्रावणी शिबिर घेऊन? 100 नाही 1000 श्रावणी शिबिर झाले. तर असलं श्रावणी शिबिर घेऊन काय होत नसते. श्रावणी शिबिर घेतलंच पाहिजे. तुम्ही जे केलं ना आजपर्यंत हे केलंच पाहिजे. खूप आवश्यक गोष्ट आहे, परंतु ही पुरेशी गोष्ट नाही. लक्षात घ्या, हे खूप आवश्यक होतं. हे जे केलं ना तुम्ही आजपर्यंत 1000 शिबिर घेतली, खूप आवश्यक गोष्ट आहे. हे करणं आवश्यक होतं. अजून पण ह्याच्या पुढे ते केलंच पाहिजे, परंतु तेवढं करणे पुरेसे नाही. फक्त भक्त म्हणून आपण तिथपर्यंतच काम करणार. ह्याच्या पलीकडे जायचं असेल तर बौद्ध भिक्खू संघ निर्माण करायची एक व्यवस्था निर्माण करा. हीच मुलं पुढे जाऊन 4, 5, 6, 7 त्यांचं ट्रेनिंग झालं पाहिजे. आणि यांनी एक विहार कायम जीवन ठेवलं पाहिजे. 1 वर्ष एक माणूस एक श्रावण्या जो आहे तो एकच वर्ष त्या विहारामध्ये, दुसऱ्या वर्षी दुसरा जाईल, पण 1 वर्षभर तिथं दिवाबत्ती झालीच पाहिजे. तिथं वंदना झालीच पाहिजे. तिथं दररोज स्त्रियांनी येऊन आपले काय म्हणणं आहे, ते आपले काय प्रॉब्लेम आहेत त्याची चर्चा केलीच पाहिजे. एखाद्या मैत्रिणीच्या नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे तो त्यांनी तिथं सोडवलाच पाहिजे. कसा पण सोडवा. त्याला घरबंदी करून करा, नाहीतर कोपऱ्यात घालून भरपूर ठोका, भरपूर काय करायचं ते करा, पण सोल्युशन मिळालं पाहिजे. विहारातून सोल्युशन मिळालं तरच लोक विहारात येणार, नाही तर येणार नाहीत. नाही तर त्याच्यासाठी देव आहे. कळलं की नाही? त्यामुळे देव घालवायचा असेल तर तुमच्या विहारातला देव पावायला पाहिजे. एकदम साधी. विहारातला देव पावला तर घरातला देव माणसं सोडतात. आणि विहारातला देव पाहू शकतो का? तर हो, पाहू शकतो. सगळ्या समाजाने विचार केला तर विहारातला देव पाहू शकतो. म्हणून मी आता तुम्हाला, हे बार्शीचे लोक फार चांगले लोक आहेत, मला माहिती आहे. मी बार्शीमध्ये 6 वर्ष राहिलो. सिल्वर पाणी झालं. सिल्वर ज्युबिली हायस्कूलमध्ये मी 10वी पास झालो. तिथं माझ्या आईवडिलांनी कदाचित माझ्या वडिलांना पुरस्कार दिला मरणोत्तर. त्याच्याबद्दल मी गरजा कुटुंबाच्या वतीने तुमचा आभार मानतो. परंतु माझं म्हणणं आहे की मरणोत्तर लोकांनी मेलेल्या लोकांनी कसला पुरस्कार घ्यायचा? एखाद्या जास्त पुरस्कार जीवन माणसाला आहे, मरणोत्तर नका पुरस्कार देऊ. आधी तर काम करून गेले, त्यांनी पुरस्काराची कुणाची वाट नाही लागली. तुम्हाला एक प्रोग्राम चालतो. बार्शी खूप चांगला आहे. सोलापूरचे लोक प्रेमळ आहेत, सोलापूरचे लोक वेळ आहेत. अख्खं जग जेव्हा एखादा विचार स्वीकारतं
तोपर्यंत सोलापूर विचार स्वीकारत नाही, सगळ्या शेवटी. आणि जग जेव्हा सगळा विचार सोडून देत असतं तेव्हा सोलापूरकर धरून बसतात. असं सोलापूरचे लोक कट्टरले, प्रेमळ लोक, खूप प्रेमळ म्हणजे मराठा लोक. आणि बार्शी दोघांच्या मध्ये. आणि बार्शीचे लोक लय दिलदार आहेत, मला माहिती आहे. सगळ्याच्या मध्ये माझे दोस्त आहेत, सगळ्या राज्य धर्मातले बार्शीचे लोक आहेत माझे, तिथे शिकल्या मुलाला लय मस्त लोक आहेत. हां, ठरवलं तर चिकटणी करतात, नाही तर तो पण बघतच नाही सोलापूर. बघा आता लय 2 वर्ष कष्ट केलं आणि एवढे लोक आले. 2 वर्षापूर्वी काय होतं? एवढं चळवळ चालवली तर 2 वर्षापूर्वी होतं का काय? आले, पण आता आले, चांगली गोष्ट आहे, तुमचं अभिनंदन. पण आता एवढं काम चालायचं नाही, हे श्रामण शिबिर नुसतं करायची नाही आणि नुसतं धर्म परिषदा घ्यायची नाही. काय ही वार्षिक धर्म परिषद, भारतीय धर्म परिषद नाही, जेवढं करायचं तेवढं बोलायला लागतं. अखिल भारतीय चांगली गोष्ट आहे, ते आपल्या भारतीय बार्शी, अखिल बार्शी तालुका सोलापूर जिल्हा असला आपला. पण बार्शीसाठी मध्यवर्ती बुद्ध विहार आपण बांधलं पाहिजे, ज्याच्यामध्ये कमीत कमी 1000 लोक बसू शकतील. आणि दर रविवारी ते 1000 लोक संपूर्ण गावागावातून या विहारामध्ये येतील. 1000 लोकांची शक्ती तिथे येईल. बायकांचे सगळे प्रश्न जे देव सोडवतो ते सगळे प्रश्न त्या विहारात सुटतील. त्या विहाराला देव पावल. आणि दर रविवारी तिथे इतकी शक्ती तयार करा. बाबासाहेबांनी काय सांगितलं माहिती आहे? की म्हणे मला 5च इंजिनियर, 5च डॉक्टर, 5च वकील, 5च प्राध्यापक द्या, मी सगळं जग बदलून जाते. आता आपल्याला पायलीवर डॉक्टर इंजिनियर झाले, हां, किती त्यातले एक्सपर्ट आहेत माहीत नाही. लक्षात ठेवा, एवढे मोठे मोठे लोक झाले पण चळवळीला काय फायदा झाला असं काय दिसलं नाही. त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य डिग्र्या तर कुणी पण घेते, जग चालवायचं काम हे एक्सपर्ट करत असतात. एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ लोक. म्हणजे साधं गोष्ट सांगतो, खेळण्यामध्ये आपण लहान असताना बाण मारतो का नाही, धनुष्यबाण, ती एक पहिला बाण तर कोणी मारत, पण पुढचा बाण मारताना असा विचार करायचा की हे दुसरा बाण आहे तर पहिल्या बाणाच्या शेपटीतच गेला पाहिजे. असं करायला काय करायला लागेल? तपश्चर्या, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. जेव्हा तुम्ही तपश्चर्या कराल तेव्हा तो दुसरा बाण पहिल्या बाणाच्या शेपटीत जाणार, तेव्हा तुम्ही एक्सपर्ट होणार. नाही तर तुम्ही सगळे हौशी कलाकार. आता चळवळ चालली ना, हौशी कलाकार ही चळवळ चालली, ही हौशी कलाकारांची चळवळ चालली, त्याच्यातून रिझल्ट काय मिळत नाही. जग हे एक्सपर्ट लोक चालवत असतात आणि सर्वसामान्य लोक त्यांच्या जगामध्ये हमाली काम करत असतात. काय एक्सपर्ट लोक, तुम्ही गोट्या मारण्याचे एक्सपर्ट व्हा, तुमचं पोट उपाशी मारणार नाही. काय पण करायचं पण एक्सपर्ट व्हायचं. सुप्रीम कोर्टातले एक्सपर्ट एका माणसाचं नाव सांगावं, आंबेडकरवादी, ज्याचं नाव ते प्रशांत भूषण अमुक नाव घेतात ना. 70 वर्षात एक आंबेडकरवादी सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारा खूप मोठा वकील, असं नाव सांगा आहे का? त्याचा अर्थ आम्ही एक्सपर्ट तयार केले आहे. बाबासाहेब म्हणत होते ते 5 एक्सपर्ट माणसं पाहिजे. आणि एक्सपर्ट नावाचा माणूस असा असतो की त्याने दुसऱ्याच्या पाठीवर नुसता हात जरी फिरवला ना की त्याला नोकरी मिळते. म्हणजे भीमसेन जोशी रात्रंदिवस काय करतो, फक्त गाणं म्हणतो गाणं म्हणतो गाणं म्हणतो. पण त्या भीमसेन जोशीने असं म्हटलं की हे पोरगं मस्त गाणं म्हणतो बरं का, शाबाश, असं तरी पाठीवर हात टाकला की भीमसेन जोशीने ज्याच्या पाठीवर हात मारला त्या माणसाचा रेडिओ स्टेशनचा कार्यक्रम मोकळा होतो. त्या माणसाच्या कार्यक्रमाला लोक तिकीटं घेऊन विकत घेऊन कार्यक्रम ऐकायला तयार होतात. एक्सपर्ट माणूस काय असतो, तो दुसऱ्याच्या जीवनाला आधार देतो. बाबासाहेब मोठा काय आहे, एवढे मोठे काय महापुरुष काय आहेत, बाबासाहेबांच्या नावाने अजून लाखो लोकांच्या चुली चालतात माहिती आहे. फोटो विकून घर चालते, गाणं म्हणून घर चालते. मोठे माणसं दुसऱ्यांचा संसार चालवत असतात. मोठं एवढं व्हावं लागतं की आपल्यामुळे दुसऱ्यांचे संसार चालते, दुसऱ्यांच्या चुली पेटते. एवढे एक्सपर्ट व्हावं लागतं. जेव्हा तुम्ही एक्सपर्ट होता तर बिल गेट्स, तुम्हाला माहिती आहे ना, मॅकॅन्टॉश केलेला ॲपलचे फोन घेऊन फिरतो आपण. काय नाव त्याचं? ॲपल करणाऱ्या माणसाचं नाव काय? स्टीव्ह जॉब्स. त्या स्टीव्ह जॉबने ॲपल नावाचं तंत्रज्ञान करून जगाचं 2 तुकड्यामध्ये फाळणी करून टाकली. ॲपल फोन वापरणारे जग वेगळं, ॲपल न वापरणारे फोन जग वेगळं. एक्सपर्ट लोकांचं जग वेगळं आणि सर्वसामान्य डिग्र्या घेऊन गळ्यात घेऊन फिरणारे नोकरी मागणारे त्यांचं जग वेगळं. आपल्याला एक्सपर्ट व्हायचं आहे. आणि जे विहार आपण बार्शीमधून बांधू त्या बार्शीतल्या विहारामध्ये जगातल्या कीर्तीचा एक तरी डॉक्टर
आम्ही तयार करू. जागतिक कीर्तीचा एक तरी इंजिनियर आम्ही तयार करू. सुप्रीम कोर्टाचा एक वकील या बार्शीच्या त्या विहारातून निर्माण झाला पाहिजे. आणि तो एक वकील निर्माण करण्यासाठी तुम्हाला 10,000 पोरांवर काम करावं लागेल. त्यांचा रेकॉर्ड तयार करायला लागेल विहारामध्ये. आणि या बार्शी तालुक्यातल्या सगळ्या लोकांचा रेकॉर्ड त्या विहारात राहील. आणि त्या प्रत्येक पोरांवरती आम्ही काम करू. आणि आमचं काम पोरांकडे लक्षच नाही. येतो का पोरं करून भारतीय बौद्ध महासभेत का नाही? त्याचं कारण त्यांचे काय प्रश्न तुम्हाला माहितीच नाही. त्यांना तुम्ही हात घालत नाही, वय शिकवता की वेळा डोकं आपटा, वेळावर वंदन करा, झालं. पोरं येत नाही. कारण पोरांचा प्रश्न काय आहे त्याच्यावरती तुम्ही हात घालत नाही. पोरांच्या प्रश्नाला हात घालत, ते प्रश्न विहारात सुटले पाहिजे. पोरांच्या नोकरीचा प्रश्न विहारात सुटला पाहिजे. सुटू शकतो. आता त्याच्यामध्ये मी जास्त खोला जात नाही. नंतर काहीतरी बोलावं, मी तुम्हाला सगळं सांगतो कसं सुटू शकतो, त्याचा मार्ग काय असू शकतो. पण बेरोजगार पोरांचा नोकरीचा प्रश्न पण विहारामध्ये सुटू शकतो. तुमच्या एका वस्तीमधल्या घरी आपली पोरगी दिली कुणाच्या तरी घरामध्ये, तो त्रास द्यायला लागला, तर ते भांड्यात पण विहारामध्ये सुटू शकतं. सगळे प्रश्न विहार सुटू शकतं. असं जिवंत विहार तुम्ही जर निर्माण केलं तर ते विहार या बार्शी तालुक्याचं संघटन करेल. आणि ह्या बार्शी तालुक्यातून मग एक सुप्रीम कोर्टाचा महान मोठा वकील पण तयार होईल. एक मोठा जागतिक कीर्तीचा डॉक्टर तयार होईल. आणि मग हे तुमचा समाज सांभाळायचं आहे. हे काम करायचं सोडून आपण काय करायला माहिती आहे? दरवर्षी फक्त नर्सरीला बालवाडीच्या पहिल्या इयत्तेला सगळ्यांना ॲडमिशन. हे बघे, बालवाडीच्या पहिल्या इयत्तेची पोरं बसतात. आणि पहिल्या इयत्ते संपलं ना की निघून जाणार, परत दुसरीला पण येणार. त्यांना ग्रॅज्युएट कसं करायचं? धम्म शिक्षणामध्ये ह्या श्रावणाऱ्यांना ग्रॅज्युएट करायचं का नाही? तर नाही करायचं. दरवर्षी नवीन बालवाडी बोलवायची. आणि आमचा एक बालवाडीचा क्लास चालू आहे. 70 वर्ष फक्त बालवाडीचा पहिलेचाच क्लास चालू आहे रामटेक शिबिराच्या नावाने. आणि हे आता 70 वर्ष आहेच झालं. सत्ता पण काय मिळत नाही. आणि जे काय आम्हाला साध्य करायचं ते पण काय होत नाही. तर बंधू आणि भगिनींना आम्हाला जर करायचं असेल तर विहार आणि धर्म ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. धर्म आशा निर्माण करतो. तुमचा देव आशा निर्माण करतो. देव पावतो, देव पावलाच पाहिजे असं देव पावणारा विहार स्थापन करा. त्याच्यातून तुमचं समाजाचं संघटन करा. स्त्रियांचे प्रश्न मिटतील, तरुण मुलांचे प्रश्न मिटतील आणि आपण निश्चितपणे एका दिशेला जाऊ शकू. बंधू आणि भगिनींनो, आता मला विषय दिलेला होता तो म्हणजे नवीन पिढीची आंबेडकरी चळवळ कशी करायची. तर बौद्ध संघर्ष समिती नावाने आम्ही बौद्ध एक संघटना स्थापन केली. आणि आम्ही सांगितलं आमची संघटना ही धार्मिक संघटना आहे. आमची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा आहे. काय बाबासाहेबांनी स्थापन केली भारतीय बौद्ध महासभा ही आमची मातृसंस्था आहे. पण त्या मातृसंस्थेला जर कळतच नसेल, बालवाडीचं शिक्षण चालू असेल तर तेवढा पुढचं काय चालणार नाही. त्याचं आता ग्रॅज्युएशनचं तर तुमचं ट्रेनिंग पोरांना दिलं पाहिजे, तरुण पोरांना आणलं पाहिजे. त्यासाठी कसं काम करायचं, तरुण पोरांशी कसं बोलायचं, त्यांचे प्रश्न कसे समजून घ्यायचे आणि त्यांना धम्मचळवळीत कसं आणायचं ह्याचा प्रयोग करण्यासाठी आम्ही बौद्ध संघर्ष समिती वेगळी संघटना का स्थापन केली त्याचं पण कारण सांगतो. की आता कारण असं आहे की आपल्याला असं वाटतं की आपण एवढं महान, आपली संघटना एवढी ताकद आहे, आपली जगाची सत्ता आपल्या हातामध्ये आलेली. त्यामुळे एका संघटनेचं पद आलं ना की ते पद आपल्याकडून जातच का नाही. आणि म्हणून जर कुणी आपला हुशार अभ्यास करणारा कुणी जर आला संघटनेमध्ये तर आपलं पद जातं का काय. म्हणून शिकलेले प्राध्यापक विद्यापक लोकांना येऊ द्यायचं ना संघटना. काय आपलंच कंट्रोल ठेवायचा संघटनेवर. असं जर चाललं तर परिस्थिती बदलणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला हे पण बरोबर आहे की प्राध्यापक लोकांना असं वाटतंय अभ्यास तर काहीच करत नाही. बरं का, बाळासाहेब आंबेडकर नेहमी विचारलं काय विधवासभेची बैठक घेतली ना, बाळासाहेब विचारलं हे पुस्तक वाचलं का, हात वर करा. एक जो प्राध्यापक हात वर करत नाही, अभ्यासच करत नाही. काय जो पण प्राध्यापक अभ्यास करत नाही तोपर्यंत चळवळ आणि राजकीय पक्ष मोठा होऊ शकत नाही. त्याचं कारण राजकीय पक्ष तुम्ही चालवता, तुमच्या डोक्यामध्ये एकच गणित असते की निवडून कसं यायचं. अरे हो, पण निवडून चुकून काहीतरी आपला लागला निवडून आपण गेलोच असेंब्लीमध्ये तर करायचं काय, ह्याची अक्कल आहे. तिथं जाऊन काय करायचं असतं माहिती. एकच उदाहरण सांगतो मी. समजा तुम्हाला तिथं नगर विकास मंत्री केलं. मुंबईमध्ये
0.01% FSI. FSI म्हणजे काय? तर एखादं घर बांधायचं तुमच्याकडे 100 स्क्वेअर फूट जागा आहे आणि त्याच्यावरती एक FSI असतं तर 100 स्क्वेअर फूट बांधता येतं, घर बांधता येतं. 0.0% FSI जर मुंबईत वाढवला तर त्याचं कॅल्क्युलेशन किती कोटी रुपयाचं आहे हे अभ्यास करणाऱ्या लोकांना मुंबईत माहीत आहे. त्यामुळे ते जे नगरविकास मंत्री असतो त्याच्या एका सहीची किंमत किती कोटी रुपये आहे याचं कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे पक्का असतं आणि तेवढे सही केली की तेवढे पैसे मिळतात त्यांना. तुम्हाला मंत्री केलं, तुमचा प्राध्यापक काय अभ्यासच करत नाही, त्या कॅल्क्युलेशन तुमच्या सहीची किंमत आहे काय तीच तुम्हाला माहीत नाही, तर तुम्हाला 10-20 लाख रुपयाच पडत. एवढी आपली लायकी. तर नेत्याची लायकी वाढायची असेल तर प्राध्यापकाने अभ्यास करावा लागतो आणि प्राध्यापकाने अभ्यास नाही केला तर नेता खूप मोठा होऊ शकत नाही. आपले सगळे नेते लोकल राहणार, आपले सगळे नेते गल्लीतले आणि पद दिल्यामुळे शहराचे नेते होणार, शहराचा पण संपर्क राहणार नाही आणि त्यामुळे पक्ष पण वाढणार नाही. त्यामुळे पक्ष आणि चळवळ मोठी करायची असेल तर लोकांच्या मध्ये राहून ताकद उभी करणारे ग्रासरूटचे मास लीडर जसे पाहिजे असतात तसा अभ्यास करणारे अभ्यासक आणि प्राध्यापक पण पाहिजे असतात, वकील पाहिजे असतात आणि त्यांनी एकमेकांच्या हातात घालून काम करायचं असतं आणि ते तुम्ही करणार नाही. प्राध्यापक आला की ह्याचा पत्ता कट करा पाहिजे काय आणि आमच्यामध्ये तुम्ही आले की आम्ही पहिल्या तुमचा पत्ता कट करणार, असे सगळे एकमेकांचे पत्ते कट करायचं राजकारण चालले येते आणि गप्पा मारायला ती सत्ता मिळवायची. लायकी आहे का? लायकी नाही निर्माण करा. लायकी निर्माण करायचं असेल विहार बांधा, विहारात बसा आणि विहारामध्ये ताकद उभी करा, सगळे प्रश्न सोडवा, तर लायकी तयार होती नाही. तर हे असंच भक्त संप्रदाय भक्ती करत राहणार, उदबत्त्या लावत राहणार, नुसतं बाबासाहेबांचं नाव घेऊन लय मोठे मोठे जयघोष करणार, परंतु 70 वर्षामध्ये आपल्याला जे करायचं आहे ते करता आलेलं नाही. त्याच्या उलट 100 वर्षापूर्वी सुरुवात करून 100 वर्षामध्ये काही लोकांनी भारतातली सत्ता पूर्णतः ताब्यात घेतलेली आहे आणि भारताच्या तत्वविचार परंपरेतला सगळा पाया बदलून टाकलेला आहे आणि तो पाया बदलताना त्या पाया बदलण्याचा त्या विचाराचा सगळ्यात मोठा शत्रू आंबेडकर आहे आणि तुम्ही आहात. आता 2 कायदे येणार आहेत महाराष्ट्रात. एक कायदा तर आलाय, कुठला कायदा? नागरी सुरक्षा. काय आता तर कायदा आला ना, तो दुसरा कुणाच्या विरोधात नाही, तो आंबेडकरी चळवळीला शांत करण्यासाठी, बाकी कोण टाकतच नाही कोणी. आणि दुसरा आता कायदा येणार आहे धर्मांतरबद्धी कायदा, तो गुजरातमध्ये आणला आणि गुजरातमधल्या धर्मांतरबद्धी कायद्याच्या कक्षेमध्ये आले कोण की जे बौद्ध धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करतात त्या बौद्धांच्या होतेच कायदा लागू करतात गुजरातमध्ये. आणि तो कायदा इथं आणायचा जाहीर घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आधीच मागच्याच 2 वर्षापूर्वी. तो जर कायदा आला तर महाराष्ट्रामध्ये पण बौद्ध धर्माच्या चळवळीला काय रोखायचं काम इथं सुरू केलं जाईल. तेव्हा तुम्ही त्यानंतर अशी परिषद पण घेऊ शकाल की नाही हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे त्यानंतर बाबासाहेबांचं नुसतं नाव घेत बसला तुम्ही. बाबासाहेबांचं काम आणि इथली जग बदलायचं, माणसाला माणूस बनवायचं, समता तयार करायची, जात मोडून टाकायची, हे जे काम आहे हे तुम्हाला करता येणार नाही. आणि अजून एक तुम्हाला धोका सांगतो, तुम्ही तरुणांचे प्रश्न ओळखले नाहीत, ते पक्ष पण ओळखत नाही आणि भारतीय महासभा पण ओळखत नाही. त्यामुळं पोरं एका बाजूला नक्षलवादाकडे चालली. जर पोरं नक्षलवादाकडे चालली असतील तर ते आपलं अपयश आहे, आपण त्यांना जाऊ देता कामा नये. परंतु त्याला जर तिथे वस्तीमध्ये जर असं वाटायला लागलं की आपल्याकडे काय ताकदच नाही, आपल्याला काय किंमत नाही, वस्तीतले गुंडे एका बाजूला त्याला दाबतात तर दुसऱ्या बाजूला डिपार्टमेंटचे लोक त्याला काय वर डोकं काढू देत नाही, तर पोरं चित्तन डायरेक्ट नक्षलवादीच बनतं. जर नक्षलवादी बनत असेल तरी आंबेडकरी चळवळीचे ते अपयश आहे. आपली पोरं नक्षलवादी चळवळीत जाता कामा नयेत, कोणत्याही हिंसक चळवळीत जाता कामा नयेत. ही जबाबदारी आमची आहे आणि त्याचबरोबर आमची माणसं उठून कुठल्या तरी हिंदुत्ववादी संघटनेमध्ये जातील आणि आम्हाला सांगतील की आम्ही बाबासाहेब मानतो ना, आम्ही घटना डोक्याला लावतो, आम्ही आंबेडकरवादीच आहोत, आम्ही घटनावादीच आहे, नाटक करणाऱ्या लोकांच्या गॅंगमध्ये जातील आणि परत म्हणतील की आम्ही बाबासाहेबांची चळवळ करतो. हे लोकांना जाऊ द्यायचं नसेल तर तिथं काम करायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही तुमच्या माझ्या भगिनीने आपल्या पोरांना सांभाळलं पाहिजे. हिंसक चळवळीत जाऊ देता कामा नये आणि कुठल्याही धर्मवादी राजकारण करणाऱ्याच्यामध्ये जाऊ देता कामा नये, ही आमची जबाबदारी आहे. पोरांचे
बेरोजगार पोरं असतील तर त्यांचे प्रश्न सोडवणे विहारातून ही आमची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण जर घेऊ आणि चळवळीची पुनर्मांडणी करू, चळवळ कशी करायची हे नव्याने आपण आता ठरवून जर काम करायला लागू तर निश्चितपणे आपण परत बाबासाहेबांचा विचार इथे भारतामध्ये यशस्वी करू. आणि जर आम्ही हे केलं नाही, नुसतंच बाबासाहेब की जय असं म्हणायला लागलो, नुसतंच ते 6 डिसेंबरला तिकडे जायचं मुंबईला आणि तिकडे 14 ऑक्टोबरला जाऊन नारळ फोडायचं, म्हणजे उदबत्ती मेणबत्ती लावायची, वंदन करायची, 3 वेळा डोकं आपटायचं. एवढं करून काही परिवर्तन होणार नाही. हां, टिकून राहील, त्याची खात्री देतो की आपली चळवळ टिकून राहील. तुम्ही जे काम करताय त्याच्यामुळं चळवळ टिकून राहील आणि चळवळ टिकून राहणं पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, चळवळ टिकून राहणं पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती चळवळ टिकली नसती तर आज निळा झेंडा आमच्या हातात कोणी दिला असतो? ह्या 3 पिढ्यांनी काम केलं नसतं. आत्ता जसं केलं तसं आमच्या हातामध्ये निळा झेंडा कोणी दिला असता? आमच्या हातामध्ये धर्म कोणी दिला असता? जे तुम्ही काम करताय ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे चळवळ टिकून आहे, ती टिकलीच पाहिजे. पण फक्त चळवळ टिकून ठेवणे, फक्त जिवंत राहणे हे आपलं ध्येय नाही. आपलं ध्येय हे इथलं समाज परिवर्तन, जग बदलणे हे आमचं ध्येय जर असेल, ते आम्हाला बाबासाहेबांच्या विचाराच्या आधारावरती करायचं असेल तर आम्हाला मोठं कष्ट करावं लागेल. एवढं मी आजच्या प्रसंगी बोलतो आणि या धम्म चळवळीमध्ये ज्याने ज्याने पुढाकार घेतला त्यांचं मी कौतुक करतो, त्यांचं मी आभार मानतो की हे तुम्ही जीवन ठेवलं आहे, चांगली गोष्ट केलेली आहे. परंतु अधिक जागृतपणे काम करा. आणि आणखी 2 प्रोग्राम तुम्हाला सांगतो. सम्राट अशोकाची जयंती आणि बुद्ध जयंती याच्या पुढं बुद्ध विहार साजरी करायची नाही, ती चौकामध्ये साजरी करायची. कारण की सम्राट अशोक हे भारताचं प्रतीक आहे. कारण त्याला फक्त आम्ही आमचा म्हणून बौद्धांचा म्हणून ते नाही करायचं, त्याचं चिन्ह आपल्या राष्ट्रध्वजावरती आहे. सम्राट अशोकांचं जे सगळा प्रभाव राज्यघटनेवरती आहे. तर सम्राट अशोकाची जयंती जशी गणपती उत्सव, शिवाजी उत्सव होतो, तसा सम्राट अशोकांची जयंती ही चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी मिळून भारतभरामध्ये साजरी करायचं काम सुरू केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर बुद्ध जयंती, बुद्ध हे पण सर्वांचे आहे. त्यामुळे बुद्ध जयंती ही फक्त बौद्धांनी बुद्धिविहार करायची गोष्ट नाही, ती भारतीय राष्ट्राच्या रक्तशुद्धीसाठी, जात मोडण्यासाठी बुद्ध जयंती करायची. असं बाबासाहेबांनी 2 भाषणे केली. बुद्ध जयंतीचं राजकीय महत्त्व असं 2 भाषणे बाबासाहेबांची त्याच्यामध्ये सांगितलं आहे. भारतातल्या जात मोडायची असेल, समता स्थापन करायची असेल तर एकच उपाय आहे, एकच मंत्र आहे, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्यामुळं हा मंत्र म्हणायचा आणि चौकामध्ये भगवान बुद्धांची जी जयंती आहे, बुद्ध पौर्णिमा, ही विहारात तर होईलच होईल. माझं म्हणणं की विहारात तर होईलच होईल, परंतु चौकामध्ये बुद्ध पौर्णिमा आणि सम्राट अशोकाची जयंती आपण साजरी केली पाहिजे. हा एक प्रोग्राम आपण चालू ठेवला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण बौद्ध आहोत हे आपण सांगत काम केलं पाहिजे. पण आता जर आपल्याला वाचायचं असेल, मी एकच प्रश्न विचारतो सगळ्यांना की जर आम्ही बाबासाहेबांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलं नसतं तर आमची राजकीय पक्ष आणि राजकीय चळवळ आता कुठं असतील, आमचे कार्यकर्ते कुठं असतील? तर तुम्ही तर नुसता विचार करून बघा, आमचे कार्यकर्ते कधीच भाजपमध्ये, कधीच काँग्रेसमध्ये, कधीच कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले असतील. आमची राजकीय चळवळ टिकून आहे, त्याचं एकमेव कारण आम्ही धर्मांतर केलेलं आहे. म्हणून धर्मांतर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय सत्ता टिकवण्यासाठी पण धर्मांतर ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण आपली ओळख सांगताना आम्ही बौद्ध आहोत आणि आम्ही कुणाचा द्वेष करत नाही, आम्ही ब्राह्मणांचा द्वेष करत नाही, आम्ही मराठ्यांचा द्वेष करत नाही, आम्ही महाराजांचा पण द्वेष करत नाही. महाराजांचे कमी जातीवादी आहेत काय, म्हणजे ब्राह्मण जातीवादी आहे, महाराज जातीवादी आहे. ते तो पण बौद्ध होत नाही, तो पण जातीवादीच आहे, ती पण जातीवाद करतात. हां, फक्त फरक एवढा आहे दोघांच्या जातीवादामध्ये. ब्राह्मण मराठ्यांचा जातीवाद हा श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून आले आणि महाराजचा जातीवाद हा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंडातून आलेला. तर न्यूनगंडातून आलेला जो जात आहे तो जात मजबूत करत नसतो, तो जातीविरोधी उभा राहतो. आणि वंशश्रेष्ठत्वाच्या आमची लढाई ब्राह्मण्यवादाची आहे ना. ब्राह्मण्यवाद म्हणजे काय, तर वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार. तर महाराष्ट्रामध्ये वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार नसतो, त्याला उगाच वाटत असते की आपण कमी आहे. आपण इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असला ना, न्यूनगंड असले की माणूस खूप जास्तच काय होतो, जरा दिवसक जरा जास्त कसा मोठा आहे, फेटा बांधतो, किती भारी मला मान आहे, काही नसतो. पण वाटतं फेटा बांधले की वाटतं आपल्याला लई भारी झालो.
काय फेटाफेटा बांधून महारा बांधण्याची किंमत वाढत नसते. अभ्यास करा, इथे लढाईमध्ये उतरा, शहीद व्हा, मग तुमची किंमत वाढते. नुसते फेटे बांधून काहीही होत नसते, लक्षात घ्या. फक्त आपणच आपल्याला फेटे बांधून घ्यायची, ती आता बंद करा. आपल्याला लय मोठी लढाई लढायची आणि ही लढाई आपण निश्चितपणे लढू, बौद्ध म्हणून ही लढाई लढू. महाराजांनी जातीवादी करत असले तरी ते जात मोडणारा जातीवाद असतो आणि ब्राह्मण मराठ्यांचा जातीवाद हा जात टिकवण्याचा राष्ट्र जातीवाद असतो. हे लक्षात घेऊन महाराजांना माफ करा, पण ह्याचा अर्थ असला की महाजातीवाद करतात. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणलं, माझी लढाई ब्राह्मणाच्या विरोधात आहे, म्हणजे जातीवाद करणाऱ्या महाराजच्या पण विरोधात आहे. लक्षात घ्या, आम्ही महाराजांच्या विरोधात आहे, आम्ही बौद्धांच्या विरोधात नाही. तर महाराज दिले भारी आहे, महाराजांकडले भारी तसलं काय नाही. आम्ही बौद्ध आहोत, आम्ही समतावादी आहोत, आम्ही ब्राह्मणांचा पण द्वेष करत नाही, आम्ही कोणाचा द्वेष करत नाही. आणि चुकले तर आम्ही कोणाला सोडत नाही, कळलं की नाही. तर पहिले आम्ही बौद्ध आहोत, आमची चवळ ही बौद्धांची चवळ, महाराजांची चवळ नाही. आणि दुसरी गोष्ट, आता आपण काय केलं पाहिजे, जसं मी मगाशी सांगितलं की आपण फक्त शाळेला शिबिर घेतोय, पण एवढं पुरेसं नाही, तर त्याचं संस्थात्मक करा, संस्थात्मक रूपांतर करा, संस्थेमध्ये रूपांतर करा. तर आता चळवळीची गरज आहे संस्थेची निर्मिती करणं. हजारो लाखो संस्था निर्माण केल्या पाहिजे. शिक्षण संस्था असो, नाहीतर हे आपलं श्रावणाऱ्यांचं ट्रेनिंग करणारी संस्था असो, त्याची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 10वी करा, त्याच्याकडे 1 वर्ष सांभाळायचं विहार, असे सगळे विहार जीवन करून टाकतो. तर हे संस्था करण्याची चळवळ केली पाहिजे. आणि तिसरी चळवळ आहे ती म्हणजे मुवमेंट ऑफ एक्सपर्टाईज. एक्सपर्टाईज म्हणजे एक्सपर्ट तयार करायची चळवळ करा. आपल्याला एक्सपर्ट तयार करायचे, एक्सपर्टच समाज वाचवणार, एक्सपर्टच नोकऱ्या तयार करणार, आपल्या लोकांना नोकऱ्या देणार. नाहीतर आपले पोरं दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये नोकऱ्या जाऊन भीक मागत फिरणार. त्यामुळे मुवमेंट ऑफ बुद्धिस्ट आयडेंटिटी पहिले प्रिन्सिपल, मुवमेंट ऑफ इन्स्टिट्यूशनलायझेशन म्हणजे संस्था निर्माण करण्याची चळवळ, आणि तिसरं तत्व आहे आपल्याला एक्सपर्ट घडवण्याची चळवळ. अशा 3 मुद्द्यांच्यावरती आता आपल्याला नवीन चळवळ उभी केली पाहिजे. जे सुशिक्षित लोक आहेत, डिग्र्या घेतल्या, मला कुणी सांगितलं की आम्ही पॉलिटिक्सचे विद्यार्थी आहे ना, ते आता करायचं काय काम आपल्याला, मराठा ब्राह्मण सगळ्यांना घेऊन संस्था उभ्या करायच्या ज्या समतावादी असतील आणि ह्या भारताचं सगळं सत्ताधारण बदलून टाकू, सगळ्यांना बरोबर घेऊन हे काम करायचं. शिक्षण आपण एम ए केलं, जे शिकलेले पोरं सगळे बसले त्यांच्याकडे मोठं टास्क आहे. आता तुम्ही तरुण आहात, अजून तुमचं 20, 30, 40 वर्ष तुमच्याकडे कर्तव्य आहे. या 30, 40 वर्षामध्ये आपण भारताचं राजकारण बदलल्याशिवाय राहायचं नाही, आणि हे आपण करू शकतो, एवढं लक्षात ठेवा. हे 3 गोष्टी आहेत. आणि आपल्या मागं कोण आहे, तथागत आहे, बाबासाहेब आहे, कबीर आहे, शिवाजी महाराज आहे, तुकाराम महाराज आहे, सगळी मोठी परंपरा आपल्या मागे आहे. ती घ्यायची, लढायला उभं राहायचं. आता वेळ घालवायचा नाही. आणि हे कुणी करायचं, सगळे स्त्री पुरुष लहान मुलं हे सगळं घेऊन करायचं. पहिल्यांदा 1 तास दररोज पुस्तक वाचायचं, नवीन विचार वाचायचा, नवीन विचार व्यवहार कसा आणायचा. विचार नुसते वाचायचे नसतात, की व्यवहार कशा आणायची ह्याचा विचार करावा लागतो, प्रत्यक्षात कसा आणायचं त्याचा विचार करावा लागतो. हे करायचं सगळ्यांनी म्हणून विहारामध्ये दररोज 1 तास बसायचं. कुठला पण फालतू प्रश्न असो, नाही तर गहन भारतीय आंतरराष्ट्रीय प्रश्न असो, त्याच्यावरती चर्चा करायची आणि आपले प्रश्न आपण सोडवू शकतो असा विश्वास विहारात तयार करायचा. असं जर आपण आता काम सुरू केलं तर निश्चितपणे ह्या बौद्ध धर्म परिषदेमधून एक विचार घेऊन आपण पुढचं पाऊल टाकलं असं त्याचा अर्थ होईल. नाही तर प्रत्येक वेळी दरवेळी आपण बालवाडीच्या उद्घाटनाला लोकांना बोलवल्यासारखं होईल. तर मला वाटतं तुम्ही असं करू नका, एवढा तुम्हाला मी प्रेमाचा सल्ला देतो आणि थांबतो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र. धन्यवाद.